राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चाललं आहे। याच दरम्यान पुण्यात हे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे। आता त्या पाठोपाठ खानदेशातही जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे। अशीच एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर येथे घडली आहे। नितीन हा दिल्लीवरून रेल्वेची अप्रेंटिसशिप आटोपून दुपारी गुरुवारी घरी आला। 4 वाजता जेवण केलं आणि शेजारीच राहणारा मित्र वैभव याच्यासोबत मोपेडवर मुक्ताईनगर येथे ते दोघे निघाले। मात्र तिथे जाताच एक अनर्थ घडला। पैसे मागण्याच्या तगाद्याने मित्रानेच मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। नितीन साहेबराव पाटील वय वर्ष 25 राहणार कला वसंतनगर आसोदा जळगाव असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे। नितीन गेल्या 1 वर्षापासून दिल्ली येथे रेल्वेच्या अप्रेंटिसशिपसाठी मित्रासह राहत होता। गुरुवारी नुकताच तो दुपारी घरी आला आणि 4 वाजता त्याने घरी जेवणही केलं। त्यानंतर शेजारी राहणारा वैभव कोळी वय वर्ष 26 याच्यासोबत मोपेडवर मुक्ताईनगर येथे निघाला। नितीन आणि वैभव हे गेल्या 5 वर्षांपासून चांगले मित्र होते। काही महिन्यांपूर्वी वैभवच्या लग्नासाठी नितीनने त्याच्या जवळच्या आणि वडिलांकडून उसनवारीने पैसे घेतलेले होते। पैसे परत मिळावे म्हणून नितीन वारंवार त्याला पैशांची मागणी करत होता।